एवढं महत्त्वाचं बोलायचं होतं नानीजी तर न जेवताच निघून गेल्या. मग काय करू मी? त्यांना काय आता भरवायला जाऊ घरी? असं कुठे म्हणून राहिले मी. नाही पण नानाजींच्या तब्येतीविषयी 2 शब्दांनी चौकशी केली असती तर तेवढंच बरं वाटलं असतं ना त्यांना. नाही मी विचारायची काय गरज? तू होतीस ना तिथे समाजसेवा करायला. असं काय बोलून राहिले हो तुम्ही? आता गरजेच्या वेळेस त्यांची मदत करणं आपलं कर्तव्य नाही का? कर्तव्याच्या गोष्टी माझ्या बरोबर नाही करायच्या. तुझ्या बांगड्या तिकडे विकायला जाताना तुला नाही वाटलं एका सेकंदात की आपल्या नवऱ्याला कळवणं हे आपलं कर्तव्य आहे? मला शिकवतेस कर्तव्याच्या गोष्टी? अहो म्हणजे नाही मी तुम्हाला सांगणारच होते ना. नाही आता बोल ना. आता का जीभ अडखळते? त्यावेळेला दुसरा पर्यायच नव्हता ना. नानांच्या ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये ताबडतोब पैसे भरायला लागणार होते म्हणून तू बांगड्या विकल्यास? विकल्या नाही, नुसत्या घाण ठेवल्या. तेच ते. तुला कोणी सांगितलं नसतं आगाऊपणा करायला? अगं ते काही रस्त्यावर नाही पडलेले. त्यांचा मुलगा त्यांची सून व्यवस्थित कमावतात, शिवाय महिन्याच्या महिन्याला पेन्शन येते ती वेगळीच. हा घरामध्ये काही पैशांची कमी नाही. तुला आगाऊपणा करायची काय गरज आहे? हो नसेलही, पण पंकज आणि समिता इथे नव्हते ना, गोव्याला गेले होते ते. नानीजींना पैशाबद्दल काहीच माहिती नाहीये. नाही म्हणून मी तुम्हाला फोनही केला होता. मी म्हणे की नाही जमणार म्हणून, मग मीच जमवलं. तू काय ठेका घेतलाय सगळ्यांचा? बाकीचे नव्हते का इथे? होते ना, सगळ्यांनीच मदत केली आपापल्या परीने, पण नव्हते जमत इतके पैसे, कोणाकडेच नव्हते. मग मी काय करणार होते? आणि नानाजींचा जीव असा दावणीला लागलेला, नानीजींची घालमेल चाललेली. मला तर काही बघवलं नाही ते, म्हणून मग सरळ एका ज्वेलर्स कडे गेले आणि माझ्या बांगड्या घाण टाकून पैसे आणले. वा 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 वा, काय काम केलंय. आणि असं सांगते जसं काही तुला नोबेल प्राइज मिळणार आहे या वागण्यासाठी. इकडे त्यांच्या मुलाला नाही पडलेली, त्यांच्या सुनेला नाही पडलेली, दुसऱ्यांच्या डोक्याची बुणबुण आणि आपल्या डोक्याला ताप. हो पण तुम्हाला सांगितलं ना, नव्हते ते दोघ जण इथे. नव्हते म्हणजे काय? आपल्या वडिलांना बरं नाहीये तर आपण बाहेर उंडारायला जायला नको, एवढी साधी गोष्ट त्या पंकजला कळत नाही. एक नंबरचा पुळ्या येतो, बायकोच्या ताटाखालचं मांजर. स्वतःचा काही सेन नसतोच त्याला. बायको म्हणाली उठ की उठला, बायको म्हणाली चल की हा निघाला. बायकोला कसं कंट्रोल करायचं ना कळतच नाही त्याला. अरे बायकोला कसं ठेवलं पाहिजे, असं खमक पाहिजे नवऱ्यानं. उठ म्हणलं की उठ, बस म्हणलं की बस. वा, किती उच्च विचार आहेत तुमचे. योग्य वेळी आले मी. आज यांचे बायको बद्दलचे उच्च विचार ऐकायला मिळालेत मला. हे बघा, मी तुमच्या तालावर नाचणारी, तुम्हाला हवं तसं वागणारी, तुम्ही सांगाल ते करणारी. मग बायको कशाला आणायची घरात? त्यापेक्षा एखादा रोबो आणा आणि मग हातात रिमोट घेऊन हवं तसं नाचवा त्याला. राधिका रेवती जाऊ दे ना आता. जाऊ दे काय? आणि राधिका, बायकांचं हे नेहमी जाऊ देच त्यांच्या अंगाशी आहे. ज्या त्या विषयाचा तिथल्या तिथे तुकडा पडायला हवा. जाऊ दे ना तो विषय. एक मिनिट, मला काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत ह्यांच्याकडून. मला सांगा, काय वाईट वागली हो राधिका? कुठलाही विचार न करता तिने एक निर्णय घेतला आणि त्यामुळे एका वयस्कर माणसाचा जीव वाचला. खरं तर ह्यासाठी तुम्ही तिचं कौतुक करायला हवं, तर तुम्ही तिची उणीधुणी काढताय. ती कशी चुकली हे सांगून अख्ख्या स्त्री जातीचा उद्धार करताय तुम्ही. एक मिनिट, हे माझं घर आहे, मी इथे मला हवा तसा वागेन. आणि हा आमचा पर्सनल मॅटर आहे, तुम्हाला यामध्ये बोलण्याचा काहीही हक्क नाहीये. मग ते पर्सनलच ठेवा. जनरलाइज स्टेटमेंट्स करायची काही गरज नाही. बायकांनी कसं वागायचं, त्यांच्याशी कोणी कसं वागायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुम्ही बोलू नका. राधिका सॉरी, आज राहुलला नाही म्हणून बोलते. नेहा कुठे? ती अथर्वच्या रूम मध्ये खेळतीये. तिला घेऊन जाते मी. तुला मी हजारदा सांगितलंय या बाईशी संबंध ठेवत जाऊ नकोस म्हणून. एक तर स्वतःच्या नवऱ्याशी भांडून वेगळी झालीच आहे ती, आता दुसऱ्यांच्या संसारात नाक खुपसते. नाही हो, तुम्हाला वाटते तशी नाहीये ती. खूप चांगली आहे. नाही बरोबर आहे, चांगलीच असणार ना. तुझ्या बाजूने बोलून गेली आहे ना ती. शिकावून बोलून राहिले तुम्ही.
ती आपल्या अथर्वला खूप आपलेपणानं सांभाळते, तो तिच्याच घरी अभ्यासाला जातो. खूप चांगली आहे ती. आणि नानाजींच्या ऑपरेशनसाठी तिने पण मदत केली ना. मग मी काय करू? तुझ्यासारखी ती आपलं सोडून दुसऱ्यांच्या मागे पळायचं, त्यांचं चांगलं करायचं. अवकायचे काही बोलून राहिले तुम्ही तर. शेजार धर्म नावाची काही चीज असते का? नाही. फक्त आपणच करतो असं नाहीये, ते पण तसं करतात. आता अथर्वला बरं नव्हतं तेव्हा नानाजी 4-4 वेळा येऊन विचारपूस करून गेले. नानीजींनी तर 2दा आळशीचा काढा करून अथर्वला दिला. तेव्हा त्यांनी हे पाहिलं का आपलं कोण आणि परक कोण? मी तर तुम्हाला सांगते, तुम्ही पण एकदा नानाजींना जाऊन भेटून या, त्यांना बरं वाटेल. नाही, तुझा शहाणपणा तुझ्याकडे ठेवा. तू करतेस ना तेवढं पुरे. कशी आहे त्यांची तब्येत आता? बरी आहे, झोपलेत. त्यांच्या मुलाशी काही कॉन्टॅक्ट झाला काय? नाही, त्यांनाच फोन करतोय. झालं तर बरंच आहे. ओके. हॅलो पंकज, Yeah, speaking. Who's there? मी सुबोध गुप्ते बोलतोय. तुमच्या सोसायटीत राहतो मी. Yeah, I know you, Mr. Gupte. By the way, तुम्ही अचानक कसं काय फोन केलात? अचानक आज सकाळपासून आम्ही सगळे तुम्हाला जीव तोडून फोन लावायचा प्रयत्न करतोय, जो तू अचानक नाही, जाणीवपूर्वक बंद ठेवलायस. What? काय काय म्हणायचंय काय तुम्हाला? मी सांगतो ना, नानांना हार्ट अटॅक आलाय. काय? जेव्हा तुम्ही घर सोडून दोघे जण गोव्याला फिरायला निघाला होतात ना, तेव्हा राधिकाने आणि सोसायटीच्या इतर लोकांनी नानांना ऍडमिट केलं. त्यांचं ऑपरेशन झालं, लवकर झालं म्हणून ठीक आहे, नाही तर काही खरं नव्हतं. नाही, ऍक्च्युली मला खरंच काही कल्पना नव्हती असं काही होईल म्हणून. कशी असेल? त्यांच्या आजारापेक्षा तुला तुझी ट्रिप महत्वाची वाटली ना, आणि त्यांचा डिस्टर्बन्स नको म्हणून तू तुझा फोनही बंद करून ठेवला होतास. नाही, ते मोबाईल चार्ज नव्हता म्हणून ऍक्च्युली. नाही, माझ्याशी खोटं बोलतेस ते ठीक आहे, पण निदान स्वतःशी तरी खोटं बोलू नकोस. ते वेदांत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले त्यांना. जमल्यास लवकर परत या, कारण नानी इथे एकट्याच आहे. या सगळ्या प्रकारामुळे ते भांबावून गेले. नाही, त्यांना आधार द्यायला आम्ही आहोतच, पण निदान मुलाचं कर्तव्य म्हणून तरी लवकर ये परत. बस एवढंच सांगण्यासाठी फोन केला होता. बाय. पंकज, कोणाचा फोन होता? समिधा, अगं नानांना हार्ट अटॅक आलाय. काय? ते आपल्या सोसायटीतला सुबोध गुप्ते आहे ना, त्याचा फोन होता. तो दारू पितो, त्याच्या हाताला काहीतरी लागलाय तो? हा तोच. नानांचं ऑपरेशन झालंय, म्हणजे सोसायटीतल्या सगळ्या लोकांनी केलं त्यांचं. ए यार समिधा, आपल्याला निघायला हवं लवकर. हेच म्हटलं, आपण काही एन्जॉय करायचं म्हटलं की काहीतरी असं होतंच, काहीतरी प्रॉब्लेम येतोच. सगळी ट्रिप स्पॉइल झाली. समिधा यार, व्हॉट आर यू सेइंग? आय एम जस्ट सेइंग द ट्रूथ. पंकज, तुझ्या आईवडिलांना ना आपलं सुख कधीच बघवत नाही. एकतर त्यांना त्या राधिकाशिवाय दुसरं काहीही दिसत नाही. आता काय, चला मुंबईला परत. डिस्कस्टिंग. समिधा